एक लाईन आहे का, कॅन्सर सुद्धा ठीक होऊ शकतो, पण रेबीज नाही होत. कॅन्सर किमोथेरपीच्या सहाय्याने ठीक होण्याचा चान्स असतो, परंतु तुम्हाला कुत्रा चावल्यावर तुम्ही इम्पॅक्ट झाले तर काहीच चान्स नाही ठीक होण्याचा. किती विचित्र गोष्ट आहे ना, की तुम्ही दुनियातील सर्वात फिट व्यक्ती आहात किंवा दुनियातील सर्वात सुंदर लेडीज, रेबीज काहीच नाही पाहत व हा खूप स्लो होतो. बघा तुम्हाला 2 महिने आधी कुत्र्याने चावले होते, तर 2 महिन्यांपर्यंत तुम्ही ठीक राहताल. तुम्हाला काहीच नाही होणार. 2 महिन्यानंतर तुम्हाला अचानक पाण्याची भीती वाटू लागेल. ब्रिजेश कुमार यांची कहाणी आपल्याला हेच दाखवते. ते एक स्टेट लेव्हल कबड्डी प्लेयर होते व ह्यांनी एकच चांगले काम केले होते आपल्या गावात, की एका कुत्र्याला वाचवले होते, रेस्क्यू केले होते. लोकं त्यांना चांगले सुद्धा म्हणत होते. तर बघा नॉलेज कमी असल्यावर काय होते, असे कोणासोबतच नाही झाले पाहिजे. जेव्हा त्यांनी छोट्याशा पिल्लाला रेस्क्यू केले होते, तेव्हा त्याचा दात थोडासा त्यांना लागला होता. तर त्यांना वाटले, की छोटेसे लागले आहे, काय होईल याने? त्यांनी याच्याकडे लक्षच दिले नाही व 1.5-2 महिन्यानंतर अचानक त्यांना पाण्यापासून भीती वाटायला लागली. व ते अचानक कुत्र्यासारखे आवाज काढायला लागले. तेच रेबीज सारखे व ह्याच पॉइंटला नो रिटर्न म्हटले जाते. म्हणजेच एकदा का पाण्याची भीती वाटू लागली, तर त्यानंतर अशक्य आहे पृथ्वीवर रेबीजला ठीक करणे. त्यांच्या फॅमिलीने कित्येक हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना, तरी काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे प्राण्यांचा किती पण छोटा दात तुम्हाला लागले असेल, तर तुम्ही इंजेक्शन घेतलेच पाहिजे.